तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं अमृत ज्यूसचा खरंच रिझल्ट आहे का? तर तो रिझल्ट आपण चमत्कारिक रिझल्ट बघण्यासाठी आज कडे गावात आलेलो आहे. तर मावशी काय नाव तुमचं? जिजाबाई संजय सानप. तर आता तुम्हाला अमृत ज्यूस घेण्याच्या आधी काय काय प्रॉब्लेम होता, किती दिवसापासून होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा आला एकदा चांगला सांगा. आला. अरे दम्मा लागत होता, दम्मा कव्हर झाला. हां. घसा खरखर करायचा तो पण राहिला आणि कप होता. कप होता तो असं म्हणजे मोकळा झाला सगळा. बरं. आणि भूक लागली आता. भूक लागली चांगली. जेवण चांगलं जाते. किती वर्षापासून होता तुम्हाला तो तो अस्थमा? आता झाला अगोदरीच. अगोदर अगोदरी झाला पण आम्हाला डॉक्टरने सांगितलं तुम्ही संगमेरला जा. हां. आम्ही गेलो नाही, मग आम्ही तुमच्याच औषधावर केली. त्याच्या आधी किती कुठं ट्रीटमेंट केली होती दवाखान्यात? इथं निमोनलाच, दुसरं नाही निमोनलाच केली होती. निमोनलाच ठीक आहे. माझे डॉक्टर तुम्हाला साधारण हॉस्पिटलला सांगितलं होतं ना? सांगितलं संगमेरला जठरची जा म्हणे, जठरची. तुम्हाला पंप बिंप देईल पण म्हणून तुम्ही औषध दिले आम्ही नाही केलं. त्याच्यानंतर तुम्हाला कसं रिझल्ट वाटलं मग? चांगला वाटला. चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. आता आपण अस्थमासाठी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील ऍसिडिटी असेल तर त्याच्यासाठी दिल्यानंतर फरक पडेल ना? हा. ठीक आहे, धन्यवाद.